जय शिवराय भावनो, आपण निघलो होतो फिरायला जाण्यासाठी आणि आपण पहिल्या लोकेशनवरती येऊन पोहोचलो होतो. लोकेशन म्हणजेच की आपलं घृष्णेश्वर मंदिर होतं. मग इथून आपण मस्तपैकी दर्शन करून घेतले. मग निघालो आपण वेरूळच्या घाटामधून डायरेक्ट म्हैसमाळला जाण्यासाठी. मग आपल्या वेरूळच्या घाटामध्ये एकदम भारी लोकेशन दिसलं. मग तिथे मस्तपैकी फोटो काढून घेतले. मग निघालो डायरेक्ट म्हैसमाळला जाण्यासाठी. मग आपण पोहोचलो म्हैसमाळच्या घाटामध्ये आणि तिथलं रोड एवढी खतरनाक होती की डायरेक्ट पुरा चढाव होता रोडाला. पुरा घाट पास केल्यावर आपल्याला लागले ते एकदम कच्चा रोड आणि पुरे तोंडात पुरा आपले काकाने नेते भरले. तो विषय सोडा. मग आपण पोहोचलो डायरेक्ट म्हैसमाळमध्ये श्री गिरिजा देवीच्या मंदिरामध्ये. आणि आज वट पौर्णिमा असल्यामुळे भावी भक्तांची लय गर्दी होती आज मंदिरामध्ये. मग आम्ही सगळ्यांनी इथं मस्तपैकी दर्शन करून घेतले. मग तुम्ही पण दर्शन करून. मग आपण इथं दर्शन करून घेतलं. मग आता म्हैसमाळ मधलं एकदम भारी लोकेशन बघायचं राहिलं होतं. मग निघालो आपल्या गाडीची ऑपरेटिंग करत डायरेक्ट लोकेशन कडे जाण्यासाठी. आणि आपल्याला दिसले जाता जाता बुर्ज खलिफा आणि उंच. एवढं उंच काय नक्की कमेंट करून मला सांगा. आणि थोडा रस्त्याचा चढाव होता म्हणून आपण दिलतो सागरदारला मागं सोडून. मग येत होता तो पळत पळत. तो विषय सोडा. मग आपण बसू डायरेक्ट कमानी जवळ. कमानीमधून जाणं होतं आपल्याला पुढे. आणि तिथं काही गाडीचं तिकीट पाडावं लागलं होतं आपल्याला. आपण बिना गाडी चालू तिथं 5 रुपये होते. आणि मोटरसायकल घेऊन आलं तर 10 रुपये आणि कार घेऊन आलं तर 20 रुपये असं काही तिकीट होते. मग ते तिकीट फाडून निघलो डायरेक्ट पुढं. मग आपण त्या लोकेशनवरती पोहोचलो. मी गाड्यांचे पार्किंग करून घेतलं आणि आपण फायनली येऊन पोहोचलो डायरेक्ट त्या म्हैसमाळवरच्या लोकेशनवरती. आणि तिथली सुंदरता एकदम बघण्यासारखीच होती. आपण फॅमिली सोबत आलो होतो म्हणून आपण काही जास्त एक्सप्लोर केलं नाही तिथे जागा. म्हणून आपण निघलो डायरेक्ट लास्ट लोकेशनवरती जाण्यासाठी. ते लोकेशन कोणते तुम्हाला पार्ट 3 मध्ये कळूनच जाईल. म्हणून आपल्या आयडीला लाईक आणि फॉलो करणं विसरू नका.